खरं बोलणं ही एक अशी सवय आहे ना, जी आपल्याला अनेकदा अडचणीत टाकते. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का हो? जो माणूस नेहमी सत्याची बाजू घेतो, त्याला समाज, ऑफिस किंवा अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा सहजासहजी स्वीकारत नाहीत. कारण काय? कारण खरं बोलणारा माणूस समोरच्याला तो आरसा दाखवतो, जो त्यांना बघायची इच्छा नसते. सत्याची चव ही नेहमी कडूच असते आणि लोकांना मात्र खोट्या साखरेचा गोडवा फार मनापासून आवडतो. दुसरीकडे खोटं बोलणारा माणूस हा सगळीकडे खूप पॉप्युलर होतो. त्याचं खोटं बोलणं हे लोकांना सुखावून जातं आणि तो सगळ्यांमध्ये सहज असा मिसळून जातो. पण एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात घ्या की सत्य बोलणारा माणूस कायम एकटा पडतो. कारण त्याने कोणाचं काहीच वाईट केलेलं असतं असं नाही, तर त्याने स्वतःच्या प्रामाणिकपणाशी कधी तडजोड केलेली नसते. हा एकटेपणा ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची ताकद आहे. कदाचित म्हणूनच खरं बोलणं हे सोपं नसतं, पण सत्याने जगणं हा असा वारसा आहे जो आपण आपल्या पुढच्या पिढीला अभिमानाने देऊ शकतो. खोटेपणाचा झगमगाट कितीही असला, शेवटी जी चमक असते ना, ती चमक सत्याचीच असते. त्यामुळे जर तुम्ही सत्याच्या वाटेवर एकटे चालणारे असाल, तर तुम्ही हे कायम लक्षात ठेवा की हा जो एकटेपणा आहे ना, हा तुम्हाला स्वतःशी जोडतो आणि उद्या जग तुमच्या याच एकटेपणाच्या ताकदीचा नक्की आदर करेल.